आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जर्मनीमध्ये जर्मन भाषा आली पाहिजे का? महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू नका. तर आता याच्यामध्ये प्रश्न आला होता की टाईप फॉर्म कसा भरायचा. डोमिसाइल सर्टिफिकेट जे की कंपल्सरी आहे आणि जर्मनीच्या गव्हर्नमेंटकडनं तर अजूनच एक्सपेक्ट करू नका. एक मेंटली तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी डिमोटिवेट करायसाठी नाही सांगत आहे, पण तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा. आणि आणखीन एक गोष्ट की महाराष्ट्र सरकार किंवा जर्मन गव्हर्नमेंट मला काहीही इथे पैसे किंवा एक्स्ट्रा बेनिफिट्स इथे राहण्याचे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर जर्मनीचा महाराष्ट्र सरकारसोबत जो करार झालेला होता आणि त्याबद्दल मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेलं होतं की जर्मनीतील बाडन-वुर्टेनबर्ग या राज्यामध्ये 10,000 नोकऱ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांना चान्स मिळतो आहे. आणि हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब मिळून जवळपास 3,500 कॉमेंट्स आल्या आणि इतके सगळे प्रश्न आले लिहून की मला ते शॉर्टलिस्ट करायला भरपूर वेळ गेला आणि त्याच्यामुळे 2 दिवस घेतले मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन येण्याकरिता. पण हे प्रश्न इतके आहे की मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे मी काय डिसाईड केलं की आपण एक सिरीज पूर्ण कंप्लीट करूया, ज्यामध्ये मी सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे की जर्मनी म्हणा किंवा बाकी युरोपमधल्या कोणत्याही कंट्री म्हणा, इंजिनियर किंवा IT फील्डमध्ये बऱ्याचशा नोकऱ्या आहेत, पण स्किल्ड वर्कर ज्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर किंवा ड्रायव्हर, कार्पेंटर, प्लंबर यासारख्या ज्या नोकऱ्या आहेत त्या खूप कमी अवेलेबल असतात. आणि आता रिसेंटली आलेल्या GR नुसार तुम्हाला कोणकोणत्या नोकऱ्या आता अवेलेबल होणार आहे त्याबद्दल तर मी सांगणारच आहे. व्हिडिओला कंटिन्यू करण्याच्या अगोदर मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल, पण माझे जेही जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे नोकरीविषयी, शिक्षणाविषयी जे माझे व्हिडिओज असतात मी या प्लॅटफॉर्मवर कधीच अपलोड करत नाही. पण याचा अर्थ हा नाही की मी लोकांना मदत करत नाही किंवा इन्फॉर्मेटिव्ह त्या व्हिडिओज देत नाही. शिक्षणाबद्दल आणि जॉब्सबद्दल मी बोलत आहे. माझं सेपरेट एक चॅनल आहे देसी कपल इन जर्मनी. इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. त्या ठिकाणी मी शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी तुम्ही कसं येऊ शकता त्याच फक्त गोष्टी टाक. आणि या माझ्या रुपाली लिखितकर युरोप व्लॉग्स या चॅनलवर मात्र मी सगळ्या गोष्टी तुम्हाला, जर्मनी आहे, माझं लाईफस्टाईल आहे, सगळ्या संपूर्ण तुम्हाला डे टू डे लाईफमधल्या सगळ्या गोष्टी शेअर करते. तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे की बऱ्याचशा लोकांनी जेव्हा मी पोस्ट अपलोड केलेली आहे, इवन शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर असंख्य लोकांनी मला कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला. महत्त्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू नका. मी तर त्या कॉन्टॅक्ट नंबरचा काही करणार नाही, पण दुसरा तिसरा व्यक्ती कॉन्टॅक्ट नंबरचा दुरुपयोग करू शकतो. तर प्लीज कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू नका. आणि आणखीन एक गोष्ट की महाराष्ट्र सरकार किंवा जर्मन गव्हर्नमेंट मला काहीही इथे पैसे किंवा एक्स्ट्रा बेनिफिट्स इथे राहण्याचे देत नाही आहे, ज्याच्यासाठी ते मला म्हणतात आहे की तू व्हिडिओ बनव, लोकांना सांग. हे मी माझ्यासाठी बनवत आहे. का? याच्या मागे माझा एकच हेतू आहे. आत्तापर्यंत फक्त मी जर्मनीमध्ये जॉबसाठी जे IT मध्ये किंवा इंजिनियर फील्डचे लोक येत होते त्यांना मदत करत होती माझ्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. आणि तिथे जेव्हाही मी या व्हिडिओज अपलोड करायची त्याची लिंक मी या मराठी चॅनलवर नक्कीच अपलोड करत होती. कारण ऑब्व्हियस आहे माझे हे जे ऑडियन्स आहे, जे माझ्या डेली लाईफशी कनेक्ट झालेले आहे, त्यांना जॉब आणि स्टडीबद्दल काही इंटरेस्ट राहणार नाही. त्याच्यामुळे या प्लॅटफॉर्मवर मी त्या गोष्टी शेअर करत नव्हती. तर जर्मनीमध्ये महाराष्ट्रातील लोकांसाठी नोकरी हा आपल्या या सिरीजचा पहिला भाग आहे. यासाठी मी सगळे पॉईंट्स लिहून ठेवलेले आहे. तुम्हाला माझ्या बाजूला डायरी पण दिसत असेल, कारण माझ्याकडनं कोणतेही पॉईंट्स मिस नाही झाले पाहिजे, त्यामुळे मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर जो आता GR आलेला आहे त्यानुसार कोणत्या फील्डसाठी वॅकन्सी आहेत ते आपण बोलून घेऊया. तर GR नुसार ज्या 4 फील्डमध्ये आता वॅकन्सी निघालेल्या आहेत त्या आहे प्रोफेशनल इन हेल्थ केअर, प्रोफेशनल इन हॉस्पिटॅलिटी, प्रोफेशनल इन क्राफ्ट्समॅन आणि मिसलेनियस. आता या 4 कॅटेगरीनुसार आपल्याला आपण बघू की आपण बघूया की प्रोफेशनल इन हेल्थ केअरमध्ये कोणत्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर प्रोफेशनल इन हेल्थ केअरमध्ये नर्स, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. सेकंड कॅटेगरी आहे प्रोफेशनल इन हॉस्पिटॅलिटी. त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे वेटर्स, रिसेप्शनिस्ट, कुक, हॉटेल मॅनेजर्स, अकाउंटंट, हाऊसकीपर्स अँड क्लीनर्स. त्यानंतर आहे तिसरी कॅटेगरी आहे क्राफ्ट्समॅन, ज्याच्यामध्ये प्लंबर, कार्पेंटर या सगळ्या कॅटेगरीज येतात. अजून बऱ्याचशा कॅटेगरी आहेत त्या तुम्ही तिथे वाचू शकता. आणि चौथी कॅटेगरी आहे मिसलेनियस, ज्यामध्ये ड्रायव्हर आणि बाकी सगळ्या फील्डचा समावेश होतो. तर आता तुम्ही बघितलं की कोणत्या तुमच्यासाठी जॉब ओपनिंग्स आहेत. बऱ्याचशा काही लोकांनी मला याही कमेंट केलं की ताई मी ब्युटिशियन आहे, माझं ब्युटी पार्लर आहे, किंवा मी योगा टीचर आहे, संस्कृत टीचर आहे, तर याच्यासाठी काही वॅकन्सी आहे का तर सांगा. या GR मध्ये तर नाही आहे,
पण म्हणजे मी पुढे जाऊन मलाही याबद्दल माहिती नाही आहे, मला माहिती काढावी लागेल. पुढल्या काही भागांमध्ये याविषयी माझ्याकडून जितकी माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल ती नक्की करेल. तर आता या 4 कॅटेगरीनुसार आपण बोलून घेऊया कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये जॉब्स आहेत. आता याच्यामध्ये असा प्रश्न आला होता की ताई मी फॉर्म तर भरलेला आहे पण अजून मला काही रिप्लाय नाही आला. तर अजून एक गोष्ट सांगून देते जर्मनीबद्दल स्पेशली, की जर्मनीच्या सर्व्हिसेस खूप स्लो आहे. तुम्ही फॉर्म जरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटजवळ भरलेला आहे, आताच GR पास झाला आणि बरेचसे लोक अप्लाय करत असतील, प्रोसेस होत असेल, तर तुम्हाला ते उत्तर मिळेल असं नाही की आज तुम्ही फॉर्म भरला आणि उद्याच तुम्हाला ईमेल वगैरे मिळेल. तर इतकं फास्ट तर होणार नाही आणि जर्मनीच्या गव्हर्नमेंटकडनं तर अजूनच एक्सपेक्ट करू नका या सगळ्या गोष्टी. एक मेंटली तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी डिमोटिवेट करायसाठी नाही सांगत आहे, पण तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा की या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागणार आहे. आणि ही जी लिंक तुम्हाला मी शेअर करत आहे यातच तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे त्याची एक लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक कराल, बाकी सगळ्या डिटेल्स येतील. आणि एक गोष्ट अर्ज भरायला सुरुवात करायच्या अगोदरच तुमच्या डोक्यातनं मी क्लिअर करते की मला एक कॉमेंट आली होती की ताई माझा अर्ज भरून झालेला आहे पण मला अजून जॉबची ऑफर नाही आली. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरल्यानंतर लगेच तुम्हाला जॉबचं ऑफर येईल असं नाही आहे. अर्ज भरायचा आहे जेणेकरून गव्हर्नमेंटला कळेल किती लोकांनी अप्लाय केलेला आहे, त्यातले किती लोक इलिजिबल आहे, म्हणजे तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स तुमचे सबमिट केलेले आहे, तुमची इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, तुमचा एक्सपिरियन्स एज्युकेशन तुम्ही फिल केलेला आहे. त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे, कॅटेगरी म्हणजे जे नर्स हॉस्पिटॅलिटी आहे, हेल्थ केअर आहे, मिसलेनियस आहे किंवा क्राफ्ट्समॅन आहे, यानुसार मग ते डिसाईड करतील आणि यानुसार ते डिसाईड करतील. तर आता याच्यामध्ये प्रश्न आला होता की ताई फॉर्म कसा भरायचा. तर हा फॉर्म भरणं खूप जास्ती सोपं आहे. खूप बेसिक डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे आणि काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. पण जर तुम्हाला काही तिथे प्रॉब्लेम येत असेल, मोबाईलवरनं अपलोड नसेल होत किंवा कोणाकडे लॅपटॉप असेल त्याच्यावरनं अपलोड नसेल होत, तर तुम्ही जवळच्या नेट कॅफेवर जाऊन त्यांची पण हेल्प घेऊ शकता. काय 20-30 रुपये 50 रुपये ते घेतील. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हजारो रुपये कोणी मागत असेल तर तिथेच थांबा, कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा जर्मन गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडनं पैसे घेत नाही आहे. तर फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करायची आहे. तुमचं नाव आहे, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे, ॲड्रेस आहे बेसिक, तो तुमच्या घराजवळचा लँडमार्क आहे तो तिथे टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात तालुक्यातल्या आहेत, गाव कोणतं आहे, या सगळ्या डिटेल्स तिथे फिल करायच्या आहे. त्यानंतर मी त्या फॉर्ममध्ये एक गोष्ट बघितली, डोमिसाईल सर्टिफिकेट, जे की कंपल्सरी आहे. जर तुम्ही नाही असेल तुमच्याकडे तर ते पॉपअप येतं की तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. तर ते एक तुम्ही जवळ ठेवा. आणि ज्यांना ड्रायव्हर या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे तर ऑफकोर्स त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ड्रायव्हिंग लायसन्स येस केल्यानंतरच तुम्ही त्या ड्रायव्हरची जी नेक्स्ट प्रोसिजर आहे ती फील करू शकता. पण बाकीचे जे लोक आहेत जे ड्रायव्हिंगसाठी अप्लाय करत नाही, ड्रायव्हरच्या फील्डसाठी अप्लाय करत नाही आहे, ते लोक त्यांच्याकडे लायसन्स नसेल तरीही चालेल, त्यांनी नो करून नेक्स्ट तुम्ही प्रोसिजर अप्लाय करू शकता. नंतरची त्याच्यामध्ये मी स्टेप बघितली आहे की तुम्ही 10वी झालाय तुमचं किंवा 12वी झालेलं आहे, त्या सगळ्या डिटेल्स भरा. म्हणजे तुम्ही कुठनं 10वी 12वी केलेलं आहे, कोणत्या फील्डमध्ये आहे, 12वी कोणत्या फील्डमध्ये केलेली आहे, आणि ते सगळे डिटेल्स तुम्ही फिल करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर एक नेक्स्ट स्टेप येते की तुम्हाला कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. ज्या तुम्हाला 4 फील्ड सांगितलेल्या आहे त्यातनं तुम्हाला ती एक फील्ड सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सब कॅटेगरी येते. नेक्स्ट आहे की तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा एक्सपिरियन्स डिटेल्स जे आहे, कुठे काम केलेलं असेल तर तुम्ही नक्की ते तुमच्या जवळ ठेवा. नर्स म्हणून असाल तुम्ही कुठे वर्किंगमध्ये तर किंवा काम केलेलं असेल त्यासुद्धा डिटेल्स तुम्ही फिल करू शकता. त्याने एक काय होईल माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही फॉर्म फिल कराल ना, ड्रायव्हिंगसाठी म्हणा किंवा प्लंबर, कार्पेंटर म्हणा, यासाठी जेव्हा तुम्ही एक डॉक्युमेंटेशन, एक डेटा रेडी होईल, त्यांना इझी होईल की जे जास्तीत जास्त एक्सपिरियन्सवाले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी शिकता येईल आणि जाता येईल. तर एक्सपिरियन्स असेल तर प्लीज असं करू नका की आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स पण काय गरज आहे, नाही टाकत मी इथे काही फॉर्ममध्ये, नाही भरत मी फॉर्ममध्ये, असं करू नका. तिथे एक्सपिरियन्स पण शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जर्मनीमध्ये जर्मन भाषा आली पाहिजे का. तर येस, ऑफकोर्स इथे जर्मन भाषा खूप जास्त गरजेची आहे, स्पेशली तुमच्या फील्डसाठी जे लोक अप्लाय करत आहे. इथे IT इंजिनियरसाठी इंग्लिश स्पीकिंग जॉब्स खूप इझिली मिळून जातात.
पण नर्स आहे, ज्यांना डे टू डे लाईफमध्ये इथल्या पेशंटसोबत बोलायचं आहे, प्लंबर आहे, कार्पेंटर आहे, ज्यांना त्यांच्या क्लायंटसोबत बोलायचं आहे, कस्टमरसोबत बोलायचं आहे, ड्रायव्हर आहे, त्यांना पण त्यांच्या कस्टमरसोबत बोलायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला जर्मन भाषा येणं खूप गरजेचं आहे. तर ॲज पर GR महाराष्ट्र सरकार तुम्हाला या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देणार आहे. आणि हा जो अर्ज तुम्ही भरलेला आहे, हा अर्ज भरल्यानंतर तुम्ही नियरबाय जे तुमची लोकेशन आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला कळेल की कोणकोणते इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊन ही जर्मन भाषा शिकू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यानंतर जे काही फील्ड आहे त्यांना एका लेवलपर्यंत जर्मन भाषा शिकणं गरजेचं आहे. समजा नर्स आहे, त्यांना B2 लेवलपर्यंत शिकायचं आहे. त्याचेही काही स्क्रीनशॉट्स मी ते टाकते जे GR मध्ये ऑलरेडी आहेत, की कोणत्या फील्डसाठी किती लेवल तुम्हाला शिकायच्या आहेत म्हणून. आणि ते शिकल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. तर या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेळ लागणार आहे, की कारण मी बघितलं नर्ससाठी बहुतेक 14 ते 16 महिने आहेत ते पूर्ण ट्रेनिंग घेण्यासाठी. त्याच्यामुळे वेळ लागणार आहे ह्या सगळ्या प्रोसेसला. तुम्हाला खूप पेशन्स ठेवावं लागेल. मी हे का सांगत आहे माहिती आहे का? कारण बरेचदा असं होतं की आपल्याला काय आहे, मोठी व्हिडिओ पाहण्यात काहीच इंटरेस्ट येत नाही. शॉर्ट व्हिडिओला बघितला, पटकन मेसेज केला की जॉब आहे का, किंवा काही कोणाला असं विचारलं आणि लगेच आपल्याला रिप्लाय मिळेल असं नाही होत. तुम्हाला तुमची रिसर्च करावी लागेल, तुम्हाला तुमची मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला ज्या फील्डमध्ये जॉब करायचा आहे त्या रिलेटेड काही यूट्यूब व्हिडिओ मिळतील का बघा. तुम्हाला जास्तीत जास्त त्यातनं माहिती मिळेल. आणि तुम्ही अर्ज भरल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला तुम्ही ज्या फील्डमध्ये अप्लाय करत आहात त्या फील्ड रिलेटेड वेबसाईट आहे, त्याचे व्हिडिओज आहे, सविस्तर माहिती पाठवणार आहे असं त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या GR नुसार असं पण आहे की तुमची सगळी प्रोसिजर जी आहे, विजा प्रोसेस वगैरे, ती सगळी गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार बघणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिकिटीचा खर्च, इकडे येण्याचा, जर्मनीमध्ये येण्याचा जो खर्च आहे तो पण तिकिटीचा खर्च तुम्हाला देऊ असा विचार सुरू आहे. ते अजून काही फायनल झालेलं नाही आहे. GR मध्ये तर इतकंच लिहिलेलं आहे. आता मी तुम्हाला इतकी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली. आता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये एक येत असेल की ह्या सगळ्या फील्डमध्ये वॅकन्सी तर आहे, पण खरंच मला रिस्क घेतली पाहिजे का? दुसरं की आपण जर्मनीमध्ये जातो आहे, दुसऱ्या देशामध्ये जातो आहे, जेव्हा आपण आपल्या शहरामधून किंवा गावामधून दुसऱ्या शहरामध्ये जातो तेव्हाच आपल्याला इतके सगळे चॅलेंजेस फेस करावे लागतात. कारण आपण यूज टू नसतो. आपल्याला डेली लाईफमध्ये आपल्या गावामध्ये, शहरामध्ये, ज्या ठिकाणी आपण राहतो ते काहीतरी वेगळं वातावरण असतं आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना फेस करावे लागते. तर हे तर दुसऱ्या देशामध्ये तुम्ही येतात आहे, इथे वेदर ड्रास्टिकली चेंज होत राहते, आपले लोक फार कमी असतात, लोकसंख्या फार कमी आहे. तर आम्ही इथे यायला पाहिजे का? रिस्क घेतली पाहिजे का? आणि कोणी घेतली पाहिजे? एक मी ड्रायव्हर आहे, माझ्यावर 3 लोक अवलंबून आहे, माझ्या घराचा पूर्ण उदरनिर्वाहाचा खर्च मी सगळं करतो, तर मी ही रिस्क घेतली पाहिजे का? हे सगळे तुमचे जे प्रश्न आहे याबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बोलू, नेक्स्ट पार्टमध्ये बोलू. हा पार्ट मी इथेच थांबवते. आशा करते तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळाली असेल. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. धन्यवाद.